शेतकरी बंधूंनो नमस्कार। सह्याद्री वाहिनी आयोजित आणि भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे प्रस्तुत कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, असं म्हणतात की मनात ताण आणि शेतामध्ये तण कधीही ठेवू नये, कारण मनातील ताणामुळे सर्व सुखांचा विनाश होतो, तर शेतातील तणामुळे पिकं उद्ध्वस्त होतात। आता या उक्तीचा आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून जर अन्वयार्थ तपासून पाहायचा म्हटला तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि खरीपाचा हंगाम ऐन बहरामध्ये आहे। महाराष्ट्रातील तमाम आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूस असेल, तूर असेल अशी खरीपातील नगदी पिकं या पिकांची पेरणी पूर्ण केलेली आहे आणि आता शेतामध्ये ही पिकं बहरली देखील आहेत। परंतु मंडळी, होतं काय की याच हंगामात, याच खरीपाच्या हंगामामध्ये जेव्हा पिकं बहरात येतात तेव्हाच मोठ्या प्रमाणात शेतामध्ये विविध प्रकारची तणं देखील उगवतात आणि या तणांमुळेच पिकं देखील उद्ध्वस्त होऊ शकतात। त्यामुळेच वेळीच या तणांचा बंदोबस्त करणं, या तणांचं व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं ठरतं। मंडळी, आपला आजचा विषय याच अनुषंगाने आपण घेतलेला आहे। आपला विषय आहे खरीप पिकातील तण व्यवस्थापन। खरीप पिकातील तण व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण ज्या मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो। आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर आनंद गोरे सर। नमस्कार सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर। डॉक्टर आनंद गोरे सर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत। तर सर, आपला आजचा विषय आहे खरीप हंगामातील जे तण असतं त्या तणांचं व्यवस्थापन। बरोबर। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तण म्हणजे काय? नाही, स्वाभाविक आहे की आपल्या सर्वांना ही संज्ञा परिचित आहे की तण म्हणजे आपल्याला शेती पिकांमध्ये स्लाइड पण दाखवूया। हो, निश्चित। शेती पिकांमध्ये नको असलेली वनस्पती, तिला आपण तण असं संबोधन करत असतो आणि ही वनस्पती जी आहे ती त्या पिकांना विविध कारणांसाठी स्पर्धा करत असते। मग अन्नद्रव्य असतील किंवा जमिनीतील ओलावा असेल, तसेच कीड रोगांना आश्रय देण्याचं काम सुद्धा तण त्या ठिकाणी करत असतं आणि एकूणच पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम घडून आणणे आणि पिकाच्या उत्पादनामध्ये घट आणण्याचं काम या तणांच्याद्वारे त्या ठिकाणी होत असतं। बरोबर। पण सर, शेतामध्ये या खरीपाच्या हंगामामध्ये हे जे तण उगवतं त्या तणांचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो? नाही, अगदी बरोबर आहे। आपण पाहतो की खरीप हंगाम हा आपल्या सर्वांना माहिती की एकतर जमिनीमध्ये ओलावा भरपूर असतो, सततचा पाऊस असतो, आपण विविध पिकांसाठी दिलेली अन्नद्रव्य असतील, तसेच जमिनीतील ओलावा असेल आणि या सर्व घटकांचा विशेष करून जे पोषक हवामान असतं हे तणांनाही त्या ठिकाणी मिळत असतं आणि आपण पाहतो की पिकांपेक्षा तणांची जी वाढ आहे ही अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असते। म्हणून खरीप हंगामामध्ये बऱ्याच वेळेला आपण वेळेवर तणांचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन करण्यास त्या ठिकाणी हवामानामुळे अपयश येतं आणि या पद्धतीनं तणांचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामाच्या तुलनेत अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतो। नक्कीच, रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामामध्ये या तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। परंतु सर, हे जे वेगवेगळ्या प्रकारचं तण उगवतं या तणामुळे नुकसान नेमकं कसं होतं शेतीचं? नाही, अगदी स्वाभाविक आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला डोळ्यांनी किडींचं आणि रोगांचं नुकसान दिसू शकतं, परंतु तणांद्वारे होणारं नुकसान आपल्याला दिसून येत नाही। म्हणूनच सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण होतो। आपण जर आकडेवारी बघितली तर तणांच्या माध्यमातून जवळपास 34% एवढं मोठ्या प्रमाणावर पिकाच्या उत्पन्नात घट येते। त्या खालोखाल 26%
किडींच्या माध्यमातून आणि त्या खालोखाल रोगांच्या मुळं नुकसान येतं. म्हणजे आपण जर बघितलं की तण विज्ञान संस्था जी आहे जबलपूर इथे काम करणारी, त्यांनी केलेल्या जे काही सर्वेक्षण आहे त्यातून असं दिसून आलेलं आहे की तणांद्वारे सर्वाधिक जास्त नुकसान होतं. आपण जर पाहिलं तर पूर्वी 4 वर्षापूर्वी 37% एवढं तणांद्वारे नुकसान झालेलं आपल्याला आढळून यायचं. तो ही आकडेवारी आता 34% एवढी झालेली आहे. आपण जर पाहतो की जमिनीतील ओलावा जे तण आहेत ते शोषून घेतात, पिकांना स्पर्धा करतात आणि आपण पाहिलं की जखणबुडीसारखं जे एक तणांचं जे रोपटं आहे ते सर्वसाधारण ज्वारी किंवा मक्याच्या पिकापेक्षा 4 पट अधिक पाणी शोषून घेतं. तसेच अन्नद्रव्य जसं नत्र, स्फुरद, पालाश यासाठी सुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी तणांद्वारे होते आणि तणांची जी नत्र, स्फुरद, पालाश यांची जी गरज असते ती पिकांपेक्षा दुप्पट त्या ठिकाणी असते आणि अशा पद्धतीनं पिकांना स्पर्धा तिथं होते. याशिवाय जागा व्यापली जाते, हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्याच गोष्टींसाठी स्पर्धा निर्माण होते आणि पिकांना स्पर्धा झाल्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन त्या ठिकाणी त्यामध्ये घट तणांद्वारे येते त्या ठिकाणी. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की किडींमुळे होणारं शेतीचं नुकसान किंवा इतर कारणांमुळे होणारं नुकसान या तुलनेमध्ये तणांमुळे केवळ 37% इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सर, माझा पुढला प्रश्न असा आहे की हे जे तण आहे या तणांचे प्रकार नेमके किती आहेत? नाही, आता आपण जर बघितलं तर तणांचे प्रकार हे आपण जर पाहिलं तर एकदल वर्गीय तण आहे, जसं की आपण हरळी असेल, नागरमोथा असेल आणि दुसरा प्रकार आहे द्विदल वर्गीय तणे की ज्याच्यामध्ये रुंद पानाची तणे आपण म्हणतो की जसं माठ असेल, कुंजरू असेल, गाजर गवत असेल. तसेच आपण जर पाहिलं तर वार्षिक, बहुवार्षिक असेही तणांचे प्रकार असतात की ते किती कालावधी ते पूर्ण करतात. जसं आता वार्षिक जी तणं आहेत ते कालावधी पूर्ण करण्यासाठी त्यांना 1 वर्षाचा कालावधी लागतो. बहुवार्षिक जसं हरळीसारखं तण आहे की ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी घेतं ते त्याचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि त्या ठिकाणी त्याची पुनरुत्पादन जेव्हा आपण बियाणं तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो असं म्हणतो आपण. तसेच आपण पाहतो की हंगामी तणे सुद्धा असतात, जसे खरीप हंगामामध्ये येणारी, जसे आता गाजर गवत असेल, रबी हंगामामध्ये चिनोपोडियम अल्बमसारखं, चंदनबटवासारखं तण असेल किंवा उन्हाळी हंगामामध्ये येणारं तण, असं आपण त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण आपण करत असतो. बरं सर, आपण एक फोन घेऊया. संजय वाघ बोलतोय अकोल्याहून. निश्चित. हॅलो. मला वाटतं कट झालाय फोन. होय. तर हे तणांचे सगळे प्रकार सर आपण सांगितले, परंतु या तणांमुळे शेतीचं जे नुकसान होतं, हे जे तण आहे ते पिकांशी कशा प्रकारे स्पर्धा करतं सर? नाही, आपण जसं मगाशी चर्चा केली की बऱ्याच वेळेला काय होतं की तणांमध्ये जे काही त्यांची वैशिष्ट्ये असतात की विपरीत परिस्थितीमध्ये ती उगवून येऊ शकतात. त्यांची बियाण्याची सुप्तावस्था ही अनेक वर्ष असते, अगदी 50 वर्षापर्यंत असते. जसं आपण उदाहरणार्थ अमरवेलसारखं तण जर घेतलं तर 20 वर्ष त्याचं बियाणं जमिनीत राहिलं तरी ते 21व्या वर्षी उगवून येऊ शकतं. तसेच कमी ओलावा असताना सुद्धा, तसेच आपण जर पाहिलं तर अतिशय हलक्या जमिनीमध्ये सुद्धा कुरडूसारखं जे तण आहे ते उगवून येतं आणि जवळपास एका झाडापासून 1.5 लाख ते 2 लाख बिया किंवा बियाणं त्या ठिकाणी तयार होतं आणि याचा प्रसार अशा पद्धतीनं हवेद्वारे, पाण्याद्वारे झपाट्याने त्या ठिकाणी होतो आणि पिकांना एकूण स्पर्धा या तणांच्या माध्यमातून निर्माण होते. म्हणजे काही प्रकारची तणं जी आहेत ती वर्षानुवर्ष पुन्हा पुन्हा उगवतात आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सर, आता माझा प्रश्न असा आहे की खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असे 2 महत्त्वपूर्ण हंगाम असतात. आता तुम्ही मगाशी जी यादी दिलीत की मोठ्या प्रमाणात जी तण आहेत त्या तणांचे प्रकार किती आहेत ते सांगितलं. खरीप हंगामामध्ये नेमके कोणत्या प्रकारची तण आहेत जी पिकांसाठी मारक ठरतात? होय, आता आपण जर पाहिलं तर जशी हंगामी असतील किंवा वार्षिक किंवा बहुवार्षिक अशी विविध प्रकारची जी तणं आहेत ती खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. जसं आपण पाहिलं की दुधू वर्गातील छोटी दुधी असेल, मोठी दुधी असेल, माठ, काठेमाठ ह्या प्रकारची तणे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की हरळीसारखे, नागरमोथा, तसेच जर आपण पाहिलं की उंदीर काणी, एक स्लाइड आहे आपण अशा होय निश्चित अशा विविध जी तणं आहेत या तणांच्या माध्यमातून आपल्याला खरीप हंगामामधील पिकांना त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. बरोबर. होय सर, याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की उपद्रवी तण म्हणजे काय? उपद्रवी तण आपण अशा तणांना संबोधतो की ज्याचं नियंत्रण हे आपल्याला करणं अतिशय कठीण जातं किंवा ही जी तणं आहेत यांच्या वैशिष्ट्यामुळे आपण त्यांचं नियंत्रण कमी कालावधीमध्ये
किंवा विशिष्ट पद्धतीनंच करू शकत नाही, एक किंवा दोन पद्धतीने, तर अनेक एकात्मिक पद्धतीनं आपल्याला या तणांचं नियंत्रण करावं लागतं. आणि यामध्ये आपण जर पाहिलं की घातक तणांमध्ये हरळीसारखं, नागरमोथा असेल आणि अलीकडील काळामध्ये जर आपण पाहिलं तर गाजरगवतासारखं तण सुद्धा आपण त्याला घातक तण असं संबोधू शकतो त्या ठिकाणी, की यांचं नियंत्रण करणं हे अतिशय कठीण त्या ठिकाणी असतं. मंडळी, खरीप पिकातील तण व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने गोरे सरांकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे खरीप पिकातील तण व्यवस्थापन आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आनंद गौरी सर. सर, वेगवेगळ्या प्रकारचे जे तणाचे प्रकार आहेत ते तुम्ही सांगितलेत. या तणामुळे पिकांचं नुकसान कसं होतं ते देखील आपण सांगितलं. परंतु या तणांचं असं काय वैशिष्ट्य आहे की त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणाने झपाट्याने प्रसार होतो? नाही, आपण मगाशी चर्चा केली की तणांची वाढ ही विपरीत परिस्थितीमध्ये होते. त्याच्यानंतर तणांची जी आपण पाहतो की तणांच्या रोपट्यांपासून त्याची जी बीजोत्पादन क्षमता आहे ती अधिक प्रमाणामध्ये असते. जर आपण गाजर गवतासारखं एक तण घेतलं तर ते 25 ते 30 हजार बिया एका झाडापासनं किंवा एका रोपट्यापासनं शेवटच्या अवस्थेत तयार होतात. कुरडू, सिलोशिया जे नावाचं तण आहे, विशेष करून कोरडो शेतीमध्ये आपल्याकडे लातूर, उस्मानाबाद किंवा कोरडो भागामध्ये येणारं तण आहे. या एका तणाच्या झाडापासनं 1 लाख, 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत बिया एका झाडापासून तयार होतात. दुसरी महत्त्वाची बाब की ह्या बियाणांना विशिष्ट आकार असतो. तणांच्या बियाणांना काही बियाणं हे अतिशय हलकं असतं, हवेद्वारे प्रसार होतो. जसं काही तणांना हे काटे असतात, ते जनावरांच्या अंगाला चिटकून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रसार करतात. सुप्त अवस्था असते. याशिवाय दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की या तणांच्या ज्या काही प्रजाती आहेत या सगळ्या आपण पाहतो की बऱ्याच वेळेला आपल्याला जमिनीतील ओलावा कमी असतानाही उगवून येऊ शकतात. याशिवाय त्यांना कुठल्या अन्नद्रव्याची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आवश्यकता नसते. अशा विपरीत परिस्थितीमध्ये हे तण त्या ठिकाणी उगवत असतात आणि आपली वाढ पूर्ण करतात. याशिवाय दुसरी काही वैशिष्ट्य अशी आहेत की जसं आपण पाहतो की काही पक्षी किंवा पशुधन यांच्या माध्यमातूनही त्याचा प्रसार होतो. पाण्याच्या चाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होतो. ते अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळं ही तणांचे जे प्रसार आहे तो झपाट्याने होतो आणि सर्वदूर ही तणं पसरतात आणि आपल्याला उपद्रवी ठरतात. म्हणजे पशूंच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून या तणांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो आणि ती पुन्हा पुन्हा उगवतात, जे पिकांसाठी फार घातक असतात. परंतु सण याच पार्श्वभूमीवर मला असं सांगा की पीक तण स्पर्धा म्हणजे काय? पीक तण स्पर्धा कालावधी ही एक महत्त्वाची संज्ञा त्या ठिकाणी आहे की या कालावधीमध्ये पिकांना जी स्पर्धा होते तणांकडून, या कालावधीमध्ये जे काही नुकसान होतं ते पुन्हा आपण खुरपणी किंवा कोळपणी किंवा तणनाशकाच्या माध्यमातून तणांचा बंदोबस्त जरी केला तरी ते नुकसान आपल्याला भरून निघू शकत नाही. म्हणून प्रत्येक पिकामध्ये पीक तण स्पर्धेचा कालावधी जो असतो त्या कालावधीमध्ये जी पिकं आहेत ती तणमुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी उदाहरण द्यायचं तर आपण पाहतो की बाजरी सारख्या थांबवतो आपण, एक फोन घेऊया. संजय गाडेकर बोलतात बुलढाण्याहून. हॅलो हॅलो संजयजी, नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सरांना की आपण ज्यावेळेस सोयाबीन वगैरे पेरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये केना जास्त उगतो. बर. केना जास्त उगतो तर नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न सलग विचारा. की आपण सोयाबीन मध्ये तणनाशक जे मारतो त्याच्यामुळे तो त्याच्यातला केना मरत नाहीये, तर त्याच्याकरता दुसरा काही पर्याय आहे का? आणि अगदी काय सांगता येईल सर? अगदी चांगला प्रश्न आहे आपला. केणा तणाच्या बाबतीत आम्हाला अनेक शेतकरी प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतात. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे इमॅजिथिफायर अधिक इमॅजिपॉक्स नावाचं एक तणनाशक आहे. या तणनाशकाचा उपयोग आपण या तणाच्या नियंत्रणासाठी करू शकतो. हे तण जे आहे हे आपण जर पाहिलं तर एकरी 40 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायचं असतं आणि सोयाबीन पीक हे 15 ते 20 दिवसाचं असताना या तणाची फवारणी आपल्याला एक समान पद्धतीनं सोयाबीन या पिकामध्ये जर आपण केली तर केना या तणाचं नियंत्रण त्या ठिकाणी होऊ शकतं. दुसरा एक पर्याय आपल्याला आहे की एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय ह्या दोन्ही प्रकारची तणांचं नियंत्रण या तणनाशकाच्या मिश्रणानं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. आपल्याला फ्युजिफॉप बिटाईल नावाचं एक तणनाशक आहे. हे तणनाशक 400 मिली प्रति एकरी
त्या ठिकाणी आपल्याला जे पीक आहे ते 20 ते 20 दिवसाचं 15 ते 20 दिवसाचं असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रति एकरी त्या ठिकाणी त्याची फवारणी करायची. अशा पद्धतीनं आपल्या उपलब्धतेनुसार जे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याचे व्यापारी नाव वेगवेगळे असतात. या तणनाशकाचा आपण जर वापर केला तर निश्चितपणानं आपल्याला केना या तणनाशकाचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. सर, संजयजींचा फोन येण्यापूर्वी आपण पीक तण स्पर्धा म्हणजे काय हे सांगितलं. आता या स्पर्धेचा विविध पिकांसाठीचा कालावधी किती होय, असतो? मी तेच सांगत होतो की पीक तण स्पर्धेचा कालावधी लक्षात घेऊनच शेतकरी बंधू भगिनींनी आपल्याला तण व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जसं बाजरी सारख्या पिकामध्ये सुरुवातीचे 15 ते 30 दिवस महत्त्वाचे आहेत. सोयाबीन, ज्वारी, भुईमुग यासारख्या पिकामध्ये 15 ते 45 दिवस महत्त्वाचे आहेत. तूर, कपाशी सारख्या दीर्घ कालावधीच्या पिकांमध्ये 20 ते 60 दिवस, ऊसासारख्या पिकामध्ये 20 ते 120 दिवस आणि पेरसाळ सारखं जे पीक आहे त्यामध्ये संपूर्ण कालावधी हा पीक तण स्पर्धेचा कालावधी म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. आणि या कालावधीमध्ये आपल्याला पीक तणमुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पिकांची आणि तणांची स्पर्धा या संदर्भात आपण सविस्तर सांगितलं. या तणामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता त्याचं नियंत्रण करणं हे फार गरजेचं असतं. या नियंत्रणाच्या पद्धती सर किती आहेत? आता आपण पाहिलं पाहिजे की नियंत्रणाच्या पद्धती ह्या अनेक आपण आहेत. स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. निश्चित. तण नियंत्रण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या विविध आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीची पद्धत ज्याला आपण संबोधतो की प्रतिबंधात्मक उपाय, जे की आपल्याला नियंत्रणाची कुठलीही पद्धती अवलंब करण्याची गरज त्या ठिकाणी पडू नये. म्हणजे आपण जसं म्हणतो की रोग होण्यापूर्वीचे उपचार, रोग होऊ नये म्हणून आपल्याला काय करतील, तसं तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला जे पीक आपण घेणार आहोत त्याचं प्रमाणित बियाणं म्हणजे या बियाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी तणांचं बियाणं असू नये. तणविरहित बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचंय. पूर्ण कुजलेलं किंवा तणांचं बियाणं मुक्त असलेलं कंपोस्ट किंवा शेणखत आपल्याला वापरायचंय. शेतातील बांध, धुरे किंवा पाणथळीची जागा ही तणमुक्त ठेवावी. तण फुलावर येण्यापूर्वीच त्याचं निर्मूलन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तसेच यंत्र, अवजारे हे तणांच्या बियाणापासून मुक्त ठेवणं, स्वच्छ ठेवणं. तसेच जनावरांची तणयुक्त शेताकडून तणमुक्त शेताकडे येणारी जी वाहतूक असते किंवा जी ये जा करतात त्याच्यावर आपण प्रतिबंध करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण हे प्रतिबंधात्मक उपाय योजले तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. यानंतरच्या ज्या पद्धती आहेत त्या निवारणात्मक म्हणजे तण उगवून आल्यानंतर करायच्या. यामध्ये पहिली पद्धत जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली म्हणजे महत्वाची मशागतीय पद्धत. ही स्लाइड आपण दाखवूयात. होय, निश्चित. मशागतीय पद्धत जी आहे यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही. जी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रांनी आपल्याला जी काही महत्वाची गोष्टी सांगितलेल्या आहेत पीक लागवडीपासून त्या काढणीपर्यंत, म्हणजे पिकाची लागवड योग्य वेळेला करा, पेरणीचा अंतर योग्य ठेवा, योग्य खोलीवर पेरणी करा. यानंतर खते देताना फक्त पिकांना उपलब्ध होतील अशा पद्धतीने द्या, सर्वत्र फेकून देऊ नका. पिकांच्या ओळीमध्ये ती पेरणी करून जमिनीखाली द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी देण्याच्या पद्धती मोकाट पद्धतीनं पाणी देऊ नका. ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, म्हणजे नेमकं पाणी आपण दिलं पाहिजे की जेणेकरून याचा अपव्यय होणार नाही एकीकडे आणि त्याचा लाभ तणांना होणार नाही. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला ही जी काही आंतरपीक पद्धती आहे की म्हणजे तणांना जागा मिळणार नाही. बरोबर. पिकांची फेरपालट म्हणजे आपण जर एकच एक सारखं पीक घेतलं तर त्या पिकाला जी काही पिकं तण जी सहयोगी असतात ती वारंवार येतात. त्यामुळे आपल्याला पिकांची फेरपालट त्या ठिकाणी करता आली पाहिजे. आंतरपीक पद्धती असतील तर अशा या ज्या पद्धती आहेत या पद्धती जर आपण अवलंब केला तर निश्चितपणानं आपल्याला फायदा त्या ठिकाणी होतो. याशिवाय दुसरी एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की कीड रोगांचं वेळीच नियंत्रण करा. बरोबर. तण फुलावर येण्यापूर्वी ते काढून टाका. या सगळ्या आपल्याला ज्या काही शास्त्रोक्त पद्धतीनं मशागतीय पद्धती आहेत त्याचा अवलंब आपल्याला त्या ठिकाणी करायचा. यानंतरची पद्धत म्हणजे कायिक पद्धत किंवा यांत्रिक पद्धत. यामध्ये आपण ज्या पारंपरिक पद्धती वापरतो त्या म्हणजे अशा गोष्टी आहेत की जसं आपण मनुष्य असेल किंवा काही मशीन असेल किंवा पशुधन असेल यांच्या ज्यांची शक्ती असते त्याचा उपयोग आपण करतो. मग कोळपणी, खुरपणी, बऱ्याच वेळेला तण उपटणे असेल, तण ज्याला आपण छाटणं असेल किंवा काही ठिकाणी आपण आपादत परिस्थितीमध्ये तणांना जाळून टाकणे ही पद्धत त्याच्यामध्ये येते. यानंतरची दुसरी महत्त्वाची नियंत्रणाची पुढली पद्धत आपण जाणून घेऊयात. फोन घेऊयात. रुपेश शिंदे बोलतात हिंगोलीहून. हॅलो. हॅलो. रुपेशजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, 1 महिन्याची सोयाबीन आहे आणि आपलं केना आणि कुरडू आणि खांडाखोळी गवत बर खूप प्रमाणात आहे. आता यावर काही फवारता येईल का? धन्यवाद, आपला प्रश्न कळला.
होय, अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण पाहतोय सुबोध सर की आता खरीप हंगाम आहे, यावर्षी पावसाचं प्रमाण अधिक आहे आणि या विपरीत परिस्थितीमध्ये शेतकरी बंधू भगिनींना कोळपणी खुरपणी किंवा याशिवाय वेळेवर तणनाशकाची फवारणी सुद्धा करता आलेली नाही. तणनाशकांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उगवण पूर्व, ती की वेळ आता नाहीये. आता उगवण पश्चात तणनाशकांची वेळ आहे आणि उगवण पूर्व पश्चात जी तणनाशक आहेत, ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स हार्बिसाइड्स म्हणतो, ही वापरण्याची एक कालावधी आहे. तो म्हणजे जी तणं आहे ती 2 ते 4 पानावर असावीत. म्हणजे त्याची अवस्था ही 2 ते 4 पानावर तणे असताना, किंवा ही अवस्था केव्हा येते तर पीक जेव्हा 15 ते 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान असेल तेव्हा ही सर्वसाधारण अवस्था त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर यांनी जो प्रश्न विचारला आपल्या शेतकरी बंधूंनी, या ठिकाणी त्यांना 2 तणनाशकांचा पर्याय उपलब्ध आहे. एक म्हणजे इमॅझिथिपायर, की ज्याचं प्रमाण आहे 300 मिली प्रति एकरी त्यांना घ्यायचंय. आणि 300 मिली प्रति एकरी 300 मिली. आणि हे तणनाशक आपल्याला 2 ते 4 पाण्याच्या अवस्थेत असताना या तणांवर फवारायचे. आज तणांची अवस्था थोडीशी मोठी झालेली आहे, त्यामुळे त्यांना नियंत्रण थोडंसं कमी प्रमाणात मिळेल, ही एक बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा एक पर्याय त्यांना आहे की इमॅझिथिपायर अधिक इमॅझिमॉक्स नावाचं एक बाजारात रेडी मिश्रण असलेलं तणनाशक उपलब्ध आहे. याचं प्रमाण मात्र हे 40 ग्रॅम प्रति एकरी एवढं कमी आहे. आणि ह्या तणनाशक वापरण्याची सुद्धा पद्धतीच आहे की एका एकरसाठी आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे 1 लिटर पाण्यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला 1 लिटर तयार करून हे एका एकर क्षेत्रावर त्याची फवारणी झाली पाहिजे. म्हणजे हे 1 लिटर जे मिश्रण आपण तयार करणार आहोत 40 ग्रॅम औषधाचं, ते एका एकरवर फवारत असताना त्या समान पंप, काही शेतकऱ्यांच्या 8 पंपामध्ये 1 एकर क्षेत्र होतं, काही शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी 10 पंप त्यांना लागतात. तर पंपावर न जाता आपल्याला हे जे 40 ग्रॅम औषध आहे ते एका एकर क्षेत्रासाठी वापरायचं, ही बाब शेतकरी बंधू भगिनींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच. मंडळी, खरीप पिकातील तण व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे खरीप पिकातील तण व्यवस्थापन आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आनंद गोरे सर. सर, यांचा फोन येण्यापूर्वी आपण ज्या नियंत्रणाच्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धती, त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपचार असतील, निवारणात्मक उपचार असतील, किंवा कायिक किंवा यांत्रिक पद्धती असतील, हे सगळं सांगितलेलं आहे. पुढली पद्धत कोणती? नाही, आपण आता मगाशी चर्चा केली की कायिक आणि यांत्रिक पद्धतीमध्ये आपण पारंपरिक कोळपणी खुरपणी या सगळ्या बाबी करत असतो. यानंतर आपण पाहतो की काही शेतकरी बंधू भगिनींचं म्हणणं असतं की आम्हाला जैविक पद्धतीने त्या ठिकाणी तण व्यवस्थापन कसं करावं. आता जैविक पद्धतीमध्ये आपण जे नैसर्गिक शत्रू आहेत, मग त्या ठिकाणी काही कीटक असतील, जसे की आपण झायगोग्रामा बिटल्स किंवा मेक्सिकन भुंगे ज्याला म्हणतो, त्याचा उपयोग आपण गाजर गवतासारख्या तणांचा जो नियंत्रण आहे ते करण्यासाठी करत असतो. काही वनस्पती आहेत, जसे की आपण स्टायलोहेमाटा असेल किंवा त्या ठिकाणी तरोटासारख्या ज्या वनस्पती आहेत की ज्या कमी उपद्रवी आहेत गाजर गवतापेक्षा, त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी जैविक पद्धतीमध्ये करत असतो. तसेच आपण काही बायो हार्बिसाइड्स किंवा काही बुरशीपासून तयार केलेले जे हार्बिसाइड्स किंवा ज्याला आपण तणनाशकं म्हणतो की ज्याला आपण मायको हार्बिसाइड्स म्हणतो की जे आपण मुख्यत्वे करून बुरशीपासून तयार करत असतो. मग अशी तणनाशकं सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, परंतु भारतामध्ये अशी तणनाशकं जी आहेत ती कमी प्रमाणामध्ये आहेत. हे झालं आपलं जैविक तण नियंत्रण. यानंतर मात्र रासायनिक तण नियंत्रण ही एक महत्त्वाची पद्धत आहे की बऱ्याच वेळेला रासायनिक पद्धतीबद्दल आपण जाणून घेऊया एका फोन नंतर. जीवन रणवीर बोलतात यवतमाळहून. हॅलो 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 जीवनजी, आपल्या टीव्ही संचाचा आवाज एकदम कमी करा. हा, हॅलो सर. आपल्या टीव्ही संचाचा आवाज अगोदर कमी करा. हॅलो जीवनजी, आपल्या टीव्ही संचाचा आवाज एकदम कमी करा. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? येतोय. आता प्रश्न विचारा. सर, माझं सोयाबीन एक 40 दिवसाचं आहे, ते फुलावर आहे सध्या. बर. त्याच्यामध्ये लव्हाळ आणि थोडं दुधी झाली थोडी जास्त प्रमाणात. त्याचं व्यवस्थापन कसं करू सर? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. हो सर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आपलं जे सोयाबीन पीक आहे ते आता फुलोरा अवस्थेमध्ये आहे आणि फुलोरा अवस्थेमध्ये आपण कुठल्याही तणनाशकाची शिफारस त्या ठिकाणी करत नाही आहोत. त्यामुळे अशा ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींनी तणनाशकांचा वापर आपण टाळला पाहिजे, कारण की पीक फुलोरावर असताना त्या ठिकाणी पिकाला कुठल्याही प्रकारची बाधा त्या ठिकाणी होऊ नये, म्हणून आमची अशी विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे तणनाशकाचा वापर अशा पिकामध्ये करू नये. बरोबर. होय.
सर तण नियंत्रणाची होय. पुढली पद्धत रासायनिक पद्धत. रासायनिक पद्धत ही एक फार महत्त्वाची पद्धत आहे सुपोजी. कारण आपण बघतो की आज हवामान बदल म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या शेतीमध्ये आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला पाऊस त्या ठिकाणी येतो आणि सतत संततधार असल्यामुळे शेतकरी बंधू भगिनींना त्या ठिकाणी योग्य वेळेला काही पद्धत म्हणजे खुरपणी किंवा कोळपणी करणे शक्य होत नाही. आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. होय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मजुरांचा आपल्याला तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. तसेच मजुरी दर वाढलेले आहेत. मग अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर तणनाशकांचा वापर किंवा रासायनिक पद्धत आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रासायनिक पद्धत अशी आहे की ज्यामध्ये आपण जी तणांना मारणारी तणनाशकं आहेत किंवा वनस्पतींना मारणारी रसायनं जी आहेत किंवा वनस्पतींचा विशिष्ट अवशेष किंवा विशिष्टांचा भाग जो एकतर ते पूर्णपणे त्याला मारतात किंवा तो भाग त्या ठिकाणी प्रभावित करतात आणि त्याला वाढू देत नाही. तर अशा रसायनांना आपण तणनाशके असे संबोधत असतो आणि तणनाशकांचा वापर मुख्यत्वे आपल्याला रासायनिक पद्धतीमध्ये करता येतो. मग रासायनिक पद्धतीचा उपयोग असे आहेत की एक तर आपण कमी वेळेमध्ये प्रभावी पद्धतीनं तणांचं नियंत्रण करू शकतो. मजुरांची किंवा मजूर तुटवडा जो आहे ही समस्या त्यावर आपण मात करू शकतो. विपरीत हवामान म्हणजे सतत लागणारा पाऊस असेल, जमिनीची किंवा हवामानाची विपरीत परिस्थिती आहे ती परिस्थितीसुद्धा आपण यामध्ये टाळू शकतो. म्हणूनच आपण रासायनिक पद्धतीकडं आपण वळणं गरजेचं आहे. परंतु रासायनिक पद्धतीचा जो वापर जो आहे तो अतिशय योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जी तणनाशकं आहेत या तणनाशकांचा वापर शिफारशीनुसार दिलेल्या पद्धतीने, दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या मात्रेत करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. सर आता आपण तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. होय. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपचार असतील, निवारणात्मक उपचार असतील किंवा मग आता रासायनिक पद्धत असेल, जैविक पद्धत असेल. सर तण नियंत्रण करणं आणि तणाचं व्यवस्थापन करणं याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? होय. तण नियंत्रण मध्ये आपण मुख्यत्वे एक गोष्ट करत असतो की जी काही तणं आलेली आहेत त्याचं आपण थेट नियंत्रण त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे आपण एक तर कोळपणी खुरपणी असेल किंवा तणनाशकांचा वापर असेल त्यामुळे आपण थेटपणे त्या तणांचं त्या ठिकाणी नियंत्रण करण्याकडे आपला भर असतो. पण व्यवस्थापन करत असताना आपल्याला जे काही उपद्रव या तणनाशकांच्या माध्यमातून होणार आहेत किंवा आपला जो खर्च यावर त्या ठिकाणी होणार आहे हा टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकात्मिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करतो आणि कमीत कमी प्रादुर्भाव कसा होईल तणांचा. म्हणजे मग यामध्ये एक बाजू अशी की प्रतिबंधात्मक उपाय, दुसरी बाजू अशी की आंतरपीक पद्धती म्हणजे मशागती पद्धती यावर आपण त्या ठिकाणी भर दिलेला असतो. आणि नियंत्रण करण्यापेक्षा आपण त्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीनं करू शकतो की तिथं तणांचा प्रादुर्भावच मुळात कमी होईल आणि आपल्या पिकांना होणारी स्पर्धा त्या ठिकाणी कमी होईल एकीकडे, आणि दुसरीकडे आपल्याला होणारा खर्च तण नियंत्रणावरचा खर्च कमी करता येईल. तसेच तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीमधील जे सूक्ष्मजीव असतील किंवा जमिनीच्या जे काही जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांवर जो विपरीत परिणाम होतो तोही आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण एक ज्याला आपण बॅलन्स त्या ठिकाणी साधण्याचा किंवा समतोल साधण्याचा प्रयत्न या व्यवस्थापन पद्धतीतून त्या ठिकाणी साधू शकतो. नक्कीच. सर आपण एक फोन घेऊयात. प्रवीण पवार बोलतायत जळगावहून. हॅलो. हॅलो मॅडम. प्रवीणजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा, मला कपाशीमध्ये तण झाला आहे. कुठलं तणनाशक वापरायचं? धन्यवाद. होय, कपाशीमध्ये तण नियंत्रण. कपाशी पिकामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न आहे आपला की कपाशी पिकामध्ये आपण एकतर तणनाशकांच्या ऐवजी, कारण की लागवडीचं अंतर अधिक असतं, अशा वेळेला आपण कोळपणी, खुरपणी किंवा आपण ज्याला पाळी मारणे असं म्हणतो या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. परंतु जमिनीमध्ये जर वापसा नसेल अधिक पावसामुळे तर आपण पायथॅरिबॅक सोडियम नावाचं एक तणनाशक आहे जे की द्विदल वर्गीय तणांचा बंदोबस्त करतं. हे आपल्याला एका एकरसाठी 250 मिली ते 300 मिली प्रति एकर घ्यायचं आहे आणि आपल्याला एक समान पद्धतीने या कपाशी पिकामध्ये त्याची फवारणी करायची. जर एकदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव अधिक असेल तर क्युझॉलपॉप इथाईल नावाचं एक तणनाशक आहे. याचं जे 2 फॉर्म्युलेशन बाजारामध्ये आहेत, एक तर 5% असेल तर आपल्याला 400 मिली प्रति एकरी घ्यायचं आहे आणि जर 10% असेल तर आपल्याला 160 ते 170 मिली प्रति एकरी त्या ठिकाणी घ्यायचं आहे. किंवा आपल्याला पायथॅरिबॅक सोडियम तसेच आपल्याला क्युझॉलपॉप इथाईल यांचं एक बाजारामध्ये मिश्रणसुद्धा उपलब्ध आहे आणि याचं प्रमाण मात्र आपल्याला एकरी 400 मिली घ्यायचं आहे. म्हणजे द्विदल वर्गीय तणांचा तसेच एकदल वर्गीय तणांचा सुद्धा बंदोबस्त या तणनाशकाच्या माध्यमातून कपाशीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. आणि आपण जर पाहिलं ते बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे हे जे मिश्रण तणनाशक आहे ते त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. सर ही जी तणनाशकं आहेत जी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात त्याचे फायदे नेमके काय आहेत?
आपण पाहतो की तणनाशकांचे फायदे आपण जर बघायला गेलो तर आपल्याला कमी वेळेमध्ये कमी मजुरांच्या सहाय्यानं आणि प्रभावी असं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो तणनाशकांच्या माध्यमातून। यामध्ये एक तर वेळेची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर अगदी वेळेवर आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो, कारण की आपण पाहतो की पीक तण स्पर्धेचा जो कालावधी आहे तो हा खूप कमी असतो आणि त्या कालावधीमध्येच आपल्याला तणांचा बंदोबस्त जर केला तर त्यापासून होणारी स्पर्धा आपण टाळू शकतो। म्हणून तणनाशकांचा हा सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याला फायदा आहे तो हा आहे की आपण पीक तण स्पर्धेचा कालावधी तणमुक्त ठेवू शकतो, कमी वेळेमध्ये तणांचा बंदोबस्त होतो, कमी खर्चामध्ये सुद्धा बंदोबस्त त्या ठिकाणी होतो आणि मजुरांचा तर प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही। आपण कमी मजुरांच्या सहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण करू शकतो। परत सर, ही जी तणनाशकं आहेत या तणनाशकांचे प्रकार नेमके किती आहेत आणि त्या वापरायच्या पद्धती कशा आहेत? अगदी महत्त्वाची गोष्ट आहे। आज तणनाशकांचा जे प्रकार आहेत हे निवडक तणनाशक आणि बिननिवडक तणनाशक आहेत, जे की त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करतो आपण। आता निवडक तणनाशक जी अशी आहेत की ही जर आपण फवारणी केली एखाद्या पिकामध्ये तर ती त्या पिकाला कुठल्याही प्रकारचं जे अपाय आहे तो त्या ठिकाणी होणार नाही, ज्याला आपण सिलेक्टिव्ह हार्बिसाइड म्हणतो की ज्या पिकाला अपाय होत नाही, फक्त तणांचं निर्मूलन किंवा बंदोबस्त त्या ठिकाणी होतो किंवा नियंत्रण होतं। आणि जे बिननिवडक आहेत जसे की ग्लायफॉसेट सारखं तणनाशक आहे की ही आपण जेव्हा फवारणी करत असतो की तेव्हा ते हे बघत नाही की ते पीक आहे का तण आहे, ते सर्व वनस्पतींचा नाश किंवा नियंत्रण त्या ठिकाणी करत असतं। यानंतर आपण पाहतो की तणनाशकांचे 3 प्रकार आपण आहेत की 3 पद्धतीनं त्याचं वापरत असतो। एक आपण पेरणीपूर्वी वापरायची तणनाशकं जी आहेत जसे की फ्लूक्लोरेल नावाचं तणनाशक आहे, जे की आपण पिकांची पेरणी करण्यापूर्वी जमिनीवर फवारणी करायची असते आणि जमिनीत मिसळून घ्यायचं असतं आणि मग पेरणी करायची असते, ज्याला आपण पेरणीपूर्व वापरायची तणनाशकं म्हणतो। दुसरा प्रकार जो आहे ती उगवणपूर्व तणनाशक, म्हणजे यामध्ये आपल्याला पिकांची पेरणी करायची आहे आणि पीक आणि तण पीक आणि तण ह्या दोन्ही उगवण्यापूर्वी आपल्याला याची फवारणी करणं गरजेचे आहे आणि याला आपण उगवणपूर्व म्हणजे तणांचं बियाणं उगवण्यापूर्वी आणि पिकाचं बियाणं उगवण्यापूर्वी, जसे की सोयाबीनमध्ये 48 तासाच्या आत आपल्याला ते फवारणी करणं गरजेचं आहे। तूर किंवा कपाशीमध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसापर्यंत आपल्याला त्याची फवारणी करता येते। आणि तिसरा प्रकार जो आहे तो उगवण पश्चात वापरायची तणनाशक। आता उगवण पश्चात वापरायची तणनाशक जी आहेत ही पीक आणि तण दोन्ही उगवणीनंतर वापरायची आहेत आपल्याला। आणि ही वापरत असताना एक काळजी अशी घ्यायची आपल्याला की याची मात्रा ही शक्यतो फार कमी प्रमाणात असते, म्हणजे अचूक पद्धतीने ही वापरली पाहिजे। आणि ही वापरण्याचा कालावधी हा विशिष्ट असतो, म्हणजे पिकांची अवस्था ही पहिल्या 20 ते 30 दिवसामध्ये किंवा सोयाबीन सारख्या पिकामध्ये 15 ते 20 दिवसाची असताना, आणि विशेष करून तणांची अवस्था फार महत्त्वाची, ती म्हणजे 2 ते 4 पानांवर असतानाच आपल्याला, म्हणजे तण लहान असताना याची फवारणी होणं गरजेचं आहे। बरोबर सर, एक फोन घेऊयात आपण। एक प्रेक्षक आपल्याशी बोलतात। हॅलो 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 हा तुमचा प्रश्न विचारा। हॅलो सर, आपला काकडी हा, काकडीचं त्यांनी काकडीची लागवड केलेली आहे। काकडीमध्ये तण व्यवस्थापन कशा प्रकारे करावं? नाही, अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आपण पाहतो की भाजीपाला पिकांमध्ये आपण सतत पाणी आणि खतांची मात्रा अधिक देत असतो, अशा वेळेला तणांचा प्रादुर्भाव फार होतो। परंतु काकडी या पिकामध्ये आपण उगवून आल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं तणनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाहीये आणि कुठली शिफारस या पिकामध्ये नाहीये। त्याला आपल्याला एकच आहे की लागवड केल्यानंतर परंतु उगवणीपूर्वी आपण पेंडमिथिलिन सारखं तणनाशक त्या ठिकाणी वापरू शकतो, परंतु उगवून आलेल्या काकडीमध्ये आपल्याला तणनाशकाची शिफारस नाहीये। आपण त्या ठिकाणी तणनाशक वापरू नये असा आमचा शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती किंवा सल्ला त्या ठिकाणी असेल। मंडळी, महाराष्ट्रातील शेतकरी हा खरीपाच्या हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कापूस अशी महत्त्वाची नगदी पिकं घेतो। या पिकांमध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन कशा प्रकारे करावं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर। नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे खरीप पिकातील तण व्यवस्थापन आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर आनंद गोरे सर।
सर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपला महाराष्ट्रातील शेतकरी जो आहे तो खरीपाच्या हंगामामध्ये काही महत्त्वपूर्ण नगदी पिकं घेतो, ज्याच्यामध्ये ज्वारीचा समावेश आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे किंवा इतर पिकं आहेत. तर आपण आता ही जी पिकं आहेत या पिकांमध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याबद्दल आपण सांगा. होय, आता आपण पाहतो की अनेक पद्धती आपण बघितल्या तणनाशकांच्या. त्याच्यामध्ये काही पद्धत आहे, रासायनिक पद्धत आहे, जैविक पद्धत आहे, परंतु एकात्मिक पद्धती एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये आपण 2 किंवा अधिक पद्धतींचा वापर त्या ठिकाणी करत असतो. मग एकापेक्षा अधिक एक पद्धत एकत्र घेतली तर त्याचा फायदा आपल्याला होतो. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर तणनाशकांचा वापर थोडासा कमी करून आपल्याला त्याच्या जोडीला कोळपणी किंवा खुरपणीची जर आपण जोड दिली, उदाहरणार्थ आपण उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केला आणि त्याच्या जोडीला 6 आठवड्यानंतर एक कोळपणी किंवा खुरपणी जर आपण केली ज्वारीसारख्या पिकामध्ये असेल किंवा सोयाबीनसारख्या पिकामध्ये, तर त्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होतो. आणि याच एकापेक्षा अधिक ज्या पद्धती वापरून आपण तणांचं व्यवस्थापन किंवा आपण नियंत्रण करतो त्याला आपण एकात्मिक तण व्यवस्थापन असं त्या ठिकाणी बोलत असतो. तर यामध्ये आपण जर बघितलं की सोयाबीनसारख्या पिकामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की उगवणपूर्व तणनाशकाच्या जोडीला 3 आठवड्यानंतर आपल्याला कोळपणी किंवा खुरपणी जर आपण करू शकलो तर त्याचा आपल्याला प्रभावी तण नियंत्रण त्या ठिकाणी मिळतं. हो. तसेच ज्वारीमध्ये जर आपण उगवणपूर्व तणनाशक जसं की ॲट्रेझिन आहे 500 ते 750 ग्रॅम प्रति हेक्टरी आपल्याला मध्यम आणि भारी जमिनीमध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरायचे. आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. होय. आणि त्याच्यानंतर आपण 6 आठवड्यानंतर एक कोळपणी किंवा खुरपणी आपल्याला त्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपल्याला घ्यायची आहे. तणांच्या प्रादुर्भावानुसार आपण बऱ्याच वेळेला बघतो की सर्वसाधारणपणे 2 खुरपण्या किंवा कोळपण्या करण्यापेक्षा उगवणपूर्व तणनाशक आणि त्याच्या जोडीला एक कोळपणी किंवा खुरपणी जर आपण केली तर आपल्याला किफायतशीर तण नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येतं. तसेच आपण दुसरं पीक जर घेतलं की सोयाबीन सारख्या पिकामध्ये, तर या पिकामध्ये सुद्धा आपल्याला पेंडेमिथिलिन सारखं उगवणपूर्व तणनाशक आपण अगोदर घेऊ शकतो, पेंडेमिथिलिन नावाचं, की ज्याचं प्रमाण जे आहे ते एकरी 1 लिटर असं आहे किंवा हेक्टरी 2.5 लिटर असं त्या ठिकाणी आहे. आणि याच्या जोडीला आपल्याला त्या ठिकाणी त्यानंतर तणांच्या प्रादुर्भावानुसार एक कोळपणी किंवा खुरपणी जर आपण घेतली तर त्या ठिकाणी तणांचं आपल्याला प्रभावी नियंत्रण झालेलं आपल्याला दिसेल. याशिवाय आता मगाशी शेतकरी बंधू भगिनींचा प्रश्न होता की कपाशीसारख्या पिकामध्ये काय करता येईल. कपाशीमध्ये जर आपण बघितलं तर लागवडीचं अंतर हे अधिक असल्यामुळे शक्यतो आपण कोळपणी किंवा खुरपणी त्या ठिकाणी करतो. पण कपाशीमध्ये सुद्धा उगवणपूर्व तणनाशक पेंडेमिथिलिन जर आपण त्या ठिकाणी घेतलं की त्यानंतर आपल्याला 6 आठवडे, 9 आठवडे आणि 12 आठवड्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोळपणी किंवा खुरपणी करता येणं शक्य आहे. तसेच ज्या ठिकाणी अधिक पाऊस असल्यामुळे शेतकरी बंधू भगिनींना कोळपणी खुरपणी जमली नाही त्या ठिकाणी द्विदल वर्गीय तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पायरिथॉयबॅक सोडियम नावाचं जे तणनाशक आहे ते आपल्याला एकरी 300 मिली एकरी त्या ठिकाणी वापरायचे. किंवा ज्या ठिकाणी एकदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी क्युझॉल्पॉप इथाईल नावाचं जे तणनाशक आहे 5% EC या प्रमाणात मिळणारं त्याचं जे प्रमाण आहे ते एकरी 400 मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं. किंवा पायरिथॉयबॅक सोडियम अधिक क्युझॉल्फॉप इथाईल याचं कॉम्बिनेशन किंवा मिश्रणसुद्धा बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते एकरी 400 मिली घेऊन आपल्याला कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी निवडक पद्धतीने वापरता येईल. तर अशा पद्धतीने जाणून घेऊयात. एक फोन घेऊयात. संजय मिहिरे बोलतात नंदुरबारहून. हॅलो हॅलो. टीव्हीचा आवाज. हॅलो मॅडम. संजयजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हाँ हॅलो. आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा संजयजी. आपला प्रश्न विचारा आपला. तणनाशक औषध का? हॅलो हॅलो संजयजी, मला वाटतं फोन कट झाला. सर आपण त्या पिकांबद्दल बोलत होतो. होय होय. तर आपण जर बघितलं की आता आपल्याकडे ऊसासारखं जे नगदी पीक आहे, ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा आपण ॲट्रेझिन सारखं जे तणनाशक आहे ते उगवणपूर्व तणनाशक म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतो. स्लाइड दाखवूयात. होय होय निश्चित. या पिकामध्ये आपण बघितलं तरी सततच्या पाण्याच्या पाळ्या असतील, मग ते ठिबक सिंचनाद्वारे असेल किंवा मग आपण जमिनीवर सरफेस इरिगेशन ज्याला म्हणतो आपण ते आपण पाट पाण्याचं पाणी त्या ठिकाणी देत असतो आणि खतांची दिलेली अधिकची मात्रा यामुळे ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तणांचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळेला ॲट्रेझिन नावाचं जे उगवणपूर्व तणनाशक आहे ते आपल्याला
ऊसाची लागवड केल्यानंतर, परंतु ऊसाची आणि तणांची उगवण होण्यापूर्वी आपल्याला याची फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ऊसामध्ये ॲट्रेझिन हे जे तणनाशक आहे हे 50 WP या स्वरूपात मिळतं आणि याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला एकरी 800 ग्रॅम म्हणजे हेक्टरी 2 किलो व्यापारी मात्रा त्याची आपल्याला घ्यायची आहे. आणि लागवड केलेल्या क्षेत्रावर, ऊसाची लागवड केलेल्या क्षेत्रावर जमिनीत ओलावा असताना एक समान पद्धतीनं फवारणी त्या ठिकाणी करायची. आणि ही जी 800 ग्रॅम मात्रा जी आहे ती क्षेत्रफळानुसार म्हणजे एका एकर क्षेत्रासाठी आहे. मग एका एकर क्षेत्रासाठी प्रत्येक शेतकरी बंधू भगिनींनी त्याची जी पंपाची मात्रा आहे पाणी बसण्याची, काही जणांची 10 लिटर पाणी बसतं, काही जणांचं 15 लिटर, मग त्या एका एकर क्षेत्रासाठी मग 10 पंपातून किंवा 8 पंपातून आपल्याला हे त्या संपूर्ण लागवड केलेल्या क्षेत्रावर हे ॲट्रेझिन 800 ग्रॅम प्रति एकरी समान पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. आणि ही फवारणी करत असताना फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नावाचं नोझल जे की तणनाशकाची फवारणी करण्यासाठी आवश्यक आहे त्याचाच वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर, होय. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवतांचा देखील प्रादुर्भाव होय, होतो, होय. तर त्या गाजर या तणाचा कशा प्रकारे बंदोबस्त नाही, करा? आता गाजर गवताचा जो प्रादुर्भाव आहे तो जर आपण बघितलं ती एक आपली मोठी समस्या आपल्या पूर्ण राज्यात देशात सगळीकडेच आहे. ही केवळ पिकांमध्येच नाही तर आपण पाहतो की आपण रहिवासी क्षेत्रामध्ये असेल, बांध असतील, धुरे असतील, रस्ते असतील, सगळीकडेच आहेत. तर पिकांमध्ये तर आम्ही जी काही शिफारस केलेली जी काही तणनाशकं आहेत त्यांचा उपयोग आपण त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. किंवा खुरपणी, कोळपणी किंवा प्रतिबंधात्मक उपाय जसे की हे तण फुलावर येण्यापूर्वीच आपल्याला ते काढून टाकणं गरजेचं आहे. पिकांमध्ये आपण अशा पद्धतीनं काळजी घेऊ शकतो. परंतु इतर ज्या जागा आहेत, पडीक जमिनी असतील, धुरे असतील, बांध असतील, या ठिकाणी मात्र आपल्याला एक चळवळ किंवा मोहीम राबवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की एक जे गाजर गवताचं एक झाड आहे ते 25 ते 30 हजार बिया तयार करतं. या गाजर गवतामुळे आपल्याला अनेक रोग, ॲलर्जी मनुष्य असतील, आपलं पशुधन असेल त्यांना सुद्धा बघायला आपल्याला मिळतात. ताप येतो, ॲलर्जी होते, पुरळ उठतात हातावर किंवा त्वचेवर. मग हे करत असताना आपल्याला याचं निर्मूलन एकात्मिक पद्धतीनं गरजेचं आहे. म्हणजे पिकांमध्ये तणनाशकांचा, खुरपणी कोळपणीचा वापर, ज्या मोकळ्या जागा आहेत अशा ठिकाणी आपल्याला या तणनाशकावर मेट्रिब्युझिनसारखं तणनाशक किंवा ग्लायफॉसेटसारखं तणनाशक जिथं पिकं नाहीत अशा ठिकाणी याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. तसेच आपण गावकरी मंडळी एकत्र येऊन आपला गाव किंवा आपला परिसर गाजरगवत मुक्त लोकसहभाग देखील तितकाच लोकसहभाग सुद्धा महत्त्वाचा थोडक्यात आहे. सर आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारची जी तणं आहेत त्याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धती आहेत. रासायनिक पद्धत आहे, जैविक पद्धत आहे, कायिक पद्धत आहे, यांत्रिक पद्धत आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपण या तणाचा बंदोबस्त करू शकतो आणि पिकांचं जे होणारं नुकसान आहे ते टाळता येणं शक्य आहे. निश्चित पद्धतीने. मंडळी, आता एक नजर पुढील आठवड्याच्या कार्यक्रमावर. पुढील आठवड्यात म्हणजे 11 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे पावसाळा ऋतूमध्ये शेळ्यांची काळजी आणि व्यवस्थापन. यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर हनुमंत आगे, विषय विशेषज्ञ, पशुवैद्यकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र जालना इथून. आपल्या मनात काही प्रश्न असतील, आपले प्रश्न आपण ddmumbaikrisi@gmail.com या ईमेल आय डीवरती जरूर पाठवू शकता. प्रश्न पाठवताना आपलं नाव आणि पत्ता जरूर पाठवा. आपल्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, आपला QR कोड जो आहे तो स्कॅन करून किंवा आपलं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री, या सर्व माध्यमातून कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकता. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.